अंकिता निंबाळकर आणि रणजित निंबाळकर यांच्या मालकीचा आहे आणि ह्याच्याबरोबर सुंदर हा बैल पण त्यांच्याच मालकीचा होता. ज्यावेळी हा बैल तुम्ही खरेदी दिला विठ्ठलरायवाला, त्यावेळी कुठेतरी त्या गोष्टीची माहिती जवळपासच्या लोकांना, कुटुंबातल्या लोकांना किंवा कोणाला तरी मिळाली असती. पण ठीक आहे, सरांना अडचण होती, त्यांनी त्या माध्यमातून काय पैसे घेतले असतील तर विठ्ठल नानाला म्हणलं आपण बसून हा विषय संपू. त्यानंतर 2-3 दिवसानं वैभव कदम विठ्ठल नानांच्या जवळ गेला. मी सांगितलं की तुम्ही एक काम करा, आता हे चाललेलं रुटीन तुमचं योग्य पद्धतीने चाललंय. आज जरी बैल तुमचा आला तर ते अंकिता वहिनी त्या पैरे करू शकत नाही किंवा पळवू शकत नाहीत. विठ्ठल नानाला म्हणजे जी काय बक्षिसाची रक्कम येईल तुम्हाला तुमच्या खर्च जाऊन ती आपली त्यांना थोडी अर्धी देत जा, तुम्ही अर्धी घेत जा आणि असं एकत्र जेवून हा बैल पळवा. काही ह्यांच्यातले डिस्प्यूट काय वाढतच चालले, हे काय मिटण्याचं नाव घेत नव्हते. त्यानंतर 4 दिवसापूर्वी विठ्ठल नानांचा मला फोन